बाजारात मिळणाऱ्या हिरवेगार टपोरे वाटाण्यांपासून आज आपण बनवणार आहोत एकदम खमंग, खुसखुशीत आणि मसालेदार पुरी. ही पुरी पावसाळ्यात गरमागरम खायला एकदम मस्त लागते. 7 ते 8 दिवस टिकणारी असल्यामुळे प्रवासात जाताना बरोबर नेऊ शकतो. तसंच मुलांच्या टिफिनलाही देऊ शकतो. दही, लोणचे, कोणतीही चटणी याबरोबर ही पुरी एकदम छान लागते. बघा किती टम्म अशी फुगलेली आहे आणि एकदम खुसखुशीत अशी तयार होते आणि अजिबात तेलकट होत नाही. या व्हिडिओमध्ये आपली पुरी खुसखुशीत होण्यासाठी तसेच टम्म फुगलेली राहण्यासाठी आपण काही टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी वर्षा आणि वर्षाच केक्स अँड आर्ट्समध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण ओल्या वाटाण्याची पुरी बनवतोय. तर त्यासाठी मी इथे 1 कप ओला वाटाणा घेतलेला आहे. ओला वाटाणा चांगला ताजा आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यात आपण घालून घेऊ. आता पुरी चांगली मसालेदार होण्यासाठी 4 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आल्याचे तुकडे आपण घालून घेऊया. आता त्याबरोबरच आपण अर्धा टीस्पून जिरं आणि अर्धा टीस्पून बडीशेप घालायची आहे. जिरं आणि बडीशेप घातल्यामुळे ही पुरी आणखीनच खमंग बनते. त्यात थोडंसं पाणी म्हणजे 1 चमचाच पाणी मी इथे घातलेलं आहे आणि आता मिक्सरला आपल्याला हे फिरवून चांगली त्याची पेस्ट बनवायची आहे. ही बघा अशी वाटाण्याची पेस्ट आपली तयार होते. ही पेस्ट सुरुवातीलाच आपण जास्त पातळ करायची नाही. तर आता पुरीसाठी आपण पीठ भिजवून घेऊ. इथं 2 कप मी गव्हाचं पीठ स्वच्छ चाळून घेतलेलं आहे. या कपाने मेजरमेंट केलेलं आहे. तर तुम्ही वाटीने सुद्धा करू शकता. इथं 3 चमचे मी रवा घातलेला आहे. रवा बारीक घ्यायचा आणि 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. पुरी आणखीन खमंग होण्यासाठी आपण इथे रवा आणि बेसन पीठ घालत आहोत. रवा घातल्यामुळे हा पुरीमध्ये खुसखुशीतपणा होतो आणि बेसन घातल्यामुळे खमंगपणा येतो. तर कसुरी मेथी मी अर्धा टीस्पून घातलेली आहे आणि इथे ओवा पण अर्धा टीस्पून आपल्याला चांगला क्रश करून घालायचा आहे. त्यामुळे ओव्याचा फ्लेवर हा पुरीमध्ये छान येतो. आणि आता इथे अर्धा टीस्पून आपण आमचूर पावडर घालत आहोत. 1 टीस्पून लाल मिरची पावडर घातलेली आहे. आता चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि पुरी ही चांगली खुसखुशीत होण्यासाठी तसेच 3 ते 4 तास टम्म फुगलेली राहण्यासाठी इथं आपल्याला 1 टेबलस्पून तेल घालून घ्यायचं आहे. हे कच्चं तेल आहे, गरम केलेलं तेल नाही. आणि इथे हे घातलेलं मोहन आपल्याला चांगलं पिठाला चोळून घ्यायचं आहे. त्यामुळे आपली पुरी ही खुसखुशीत राहते आणि कमीत कमी 3 ते 4 तास चांगली टम्म अशी फुगलेली राहते. तर आता अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीरही घालून घेऊ. कोथिंबीर घातल्यामुळे पुरीला छान टेस्ट येते. आणि आता आपली वाटाण्याची जी पेस्ट आपण बनवून ठेवली होती ती आता घालून घेऊया. आता इथे वाटाण्याला अगोदरच ओला वाटाणा असल्यामुळे वाटाण्याला अगोदरच स्वतःचा अंगचं ओलसरपणा असतो. त्यामुळे इथं सुरुवातीलाच पाणी जास्त घालायचं नाही. मी फक्त 1 चमचाच इथं पाणी घातलेलं होतं आणि आता इथे जेवढं पाणी न घालता या पेस्टमध्येच आपण जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. जरुरी लागेल तेवढंच आपल्याला इथं पाणी घालायचं आहे आणि असं पीठ आपल्याला पुरीचं पीठ हे घट्ट मळून घ्यायचं आहे. घट्ट पीठ असेल तरच आपली पुरी ही तेलकट होणार नाही. आता इथे बघा 1 चमचा मी पाणी घालून घेतलं आणि आपल्याला हाताच्या प्रेशरने जेवढं दाबून घेता येईल तेवढं दाबून पीठ एकत्र एकजीव करायचं आहे. अजून थोडंसं मला पाणी लागलं म्हणजे 1 चमचा मी पाणी घातलेलं आहे. म्हणजे एकूण आपण 3 चमचे इथं पाणी घातलं मी. आता हे सगळं अजून आता आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे पीठ. आणि हा बघा आता एकजीव असं करून मी एक चांगला गोळा तयार केलेला आहे. घट्ट असं पीठ हे मळून घेतलेलं आहे. घट्ट गोळा तयार झाला आहे आपला. इथे तुम्ही बघू शकता की पीठ किती घट्ट भिजवलेलं आहे. आणि आता इथं 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण जे तेलाचं मोहन घातलं ते आपली पुरी खुसखुशीत करण्याचं काम करतं आणि हे इथं पीठ मळल्यानंतर जे तेल आपण घालतो त्या तेलामुळे आपलं पीठ हे मऊ राहण्यास मदत करतं. पीठ चांगलं घट्ट मळलेलं आहे परंतु पुरी बनवण्यासाठी आपल्याला अजून पीठ हे लवचिक नाही. त्यामुळे हे पीठ चांगलं 25 मिनिटासाठी आपण मुरत ठेवणार आहोत. तर बघा आता हे 25 मिनिटं झालेले आहेत. तर आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर एका बाउलमध्ये आपल्याला असं मळता नाही येणार तर आपण एका परातीत घेऊ आणि या परातीमध्ये चांगलं प्रेशर देऊन हाताने चांगल्या आपल्या हाताच्या तळहाताने आपल्याला चांगलं दाबून हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. आपण हे पीठ जेवढं मळू तेवढ्या आपल्या पुऱ्या चांगल्या टम्म फुगतात आणि खुसखुशीत होतात. तसंच हे पीठ चांगलं मळून घेतलं की पुरी लाटताना सुद्धा साईडला चिरा जात नाहीत. त्यामुळे पुऱ्या हे छान दिसतात. तर आता हे पीठ मी चांगलं 7 ते 8 मिनिटांसाठी चांगलं मळून घेतलेलं आहे. चांगले मऊ झालेलं आहे. तर
तर आता आपण त्याचे चांगले गोळे करून घेऊया। प्रत्येक गोळा हा आपल्याला तळहाताने असा चांगला मऊ करून घ्यायचा आहे, कारण याच्यामध्ये रवा घातलेला आहे आणि हे पीठ घट्ट पण भिजवलेलं आहे, त्यामुळे त्याच्या क्रॅक जे असतात ते पुरीला दिसू शकतात। त्यामुळे हे प्रत्येक गोळा आपल्याला असं मऊसूत असं तळहाताने फिरवून घ्यायचं आहे। आणि आता बघा सगळे गोळे मी करून घेतलेले आहेत आणि हे गोळे सुकू नयेत किंवा त्याला चिरा जाऊ नयेत, त्याच्यामुळे हे असं तेल लावून घ्यायचं आहे। 1 चमचा तेल मी इथं लावून घेतलेलं आहे आणि एका ह्या भांड्यामध्ये ठेवून आपण झाकण ठेवून देऊया। आता इथे एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे की ती म्हणजे आपण हे जे पेढे बनवलेले आहेत त्या पेढ्यांना कोणताही क्रॅक नसला पाहिजे। आपल्या ह्या पेढ्यांना जर क्रॅक असतील तर पुरी लाटताना सगळ्या पुरीला हे क्रॅक होतात। तर आता बघा हे पेढा एक मी घेतलेला आहे, आपण पुरी लाटून घेऊया। एकदम हलक्या हाताने आपल्याला पुरी लाटायची आहे। इथं आपल्याला हाताचं कोणतेही प्रेशर द्यायचं नाही, एकदम हलक्या हाताने आपल्याला गोल करायची आहे आणि सगळ्या बाजूने एकसारखा हात फिरवायचा आहे, त्यामुळे कुठे जाड कुठे पातळ अशी होणार नाही। बघा ही पुरी लाटून झालेली आहे आणि हे तुम्ही साईज पण बघू शकता की कशी साईज मी ठेवलेली आहे। एकदम जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, अशी एकदम मध्यम स्वरूपाची आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे। तर इथे बघा सगळ्या पुऱ्या मी इथे लाटून घेतलेल्या आहेत। अशा सगळ्या पुऱ्या एकदम लाटून घेतल्या की तळायला त्या सोयीस्कर पडतात। तर पुरी तळण्यासाठी हे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झालं आहे की नाही हे चेक करण्यासाठी थोडासा गोळा मी पिठाचा तेलात घालून घेतला, तो पटकन लगेच वरती आला, म्हणजे तेल चांगलं गरम आहे। तर आता पुरी तेलामध्ये सोडून घेऊया। तर एका साईडने उभी करून सोडून घेतली की तेल अंगावर उडू नये म्हणून, आणि सोडल्यानंतर लगेच आपल्याला उलटवायची नाही, तर झाऱ्याने असं आपल्याला तेल उडवायचं आहे। तर बघा पुरी चांगली टम्म फुगलेली आहे। आता पुरी उलटी करूयात आणि असं थोडंसं प्रेशर देऊन चांगली तळून घ्यायची आहे। पुरी जास्त वेळा तेलामध्ये उलटवायची, उलटसुलट करायची नाही। पुरी जास्त वेळा उलटसुलट केली की ती पुरी जास्त तेलकट होते। तर बघा ही पुरीचा कलर किती छान आलेला आहे आणि चांगली टम्म अशी फुगलेली आहे, खुसखुशीत झालेली आहे। ही पुरी बघताच तोंडाला पाणी सुटले ना, आणि ही पुरी खायला तर एकदम चविष्ट आणि भन्नाट लागते। आणि बघा या सगळ्या पुऱ्या मी अशाच तळून घेतलेल्या आहेत। ओल्या वाटाण्याच्या पुऱ्या ह्या खाण्यासाठी तयार आहेत आणि कुणाला समजणार सुद्धा नाही, की ज्यांना वाटाणा आवडत नाही त्यांना समजणार सुद्धा नाही की या पुरीमध्ये आपण ओला वाटाणा घातलेला आहे। तर बघा ही पुरी किती छान अशी टम्म अशी फुगलेली आहे, वरून क्रिस्पी आहे, एकदम कुरकुरीत लागते आणि आतून अशी मऊसर असते आहे। तर ही बघा मी तुम्हाला तोडून दाखवते। बघा किती एकदम तोडताना सुद्धा असा एकदम करकर असा आवाज येतो आहे आणि एकदम बघा आतमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की एकदम इतकी आणि आतमध्ये मऊ आहे आणि वरून क्रिस्पी झालेली आहे। या पुऱ्या ह्या बनवल्यानंतर थंड झाल्या तरी सुद्धा अशाच टम्म फुगलेल्या राहतात। 3 ते 4 तास आरामात त्या अशाच फुगलेल्या राहतात आणि एकदम कुरकुरीत राहतात। या पुऱ्या 7 ते 8 दिवस आरामात टिकतात, त्यामुळे प्रवासात जाताना आपण बरोबर नेऊ शकतो किंवा हॉस्टेलच्या मुलांना तुम्ही एक पोटभरीचं खाऊ म्हणून देऊ शकता। मुलांना टिफिनलाही देऊ शकता। दही, चटणी किंवा कोणत्याही भाजीबरोबर या पुऱ्या एकदम छान लागतात। तर या पावसाळ्यात गरमागरम अशा पुऱ्या नक्की ट्राय करा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि अशाच मस्त रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।